Hello friends, it is English teacher channel for good English. Today's topic is based on speaking. The topic is very useful for speaking. When we speak English, we use certain conditions. The condition may be probable, it may be hypothetical, imaginary, or it may be impossible. Or sometimes we use the condition that is negative, or we use the condition that is in passive voice. The second clause may be in passive voice. So this topic is useful from the speaking point of view. In fact, we have studied in past about this topic, but today we shall learn more about this topic. Conditional clauses. We use condition. Suppose if he runs fast, he will win the race. This is probable condition. He may run fast and he may win. But sometimes the condition is hypothetical, that is imaginary. If I have wing, I would fly. If I were a doctor, I would help. And in improbable case, had I studied hard, I would have passed the exam. So there are three conditions, and there is also a fourth condition, that is zero condition. So let us start today's topic, that is conditional clauses, use of to be and to have in conditional clauses. Let us begin. We use different verbs in conditional clauses, but while using the verb to be and to have in such clauses, in such conditions, in if clauses, we must be careful, because to have and to be are such verbs, they are very difficult to use. So today we shall discuss about these verbs to be and to have. There are 8 sentences written on the board, and we shall discuss about to be and to have in conditional clauses. The first one is, if she had saved money. This is improbable condition, and the structure is perfect past tense plus would have, could have plus past participle of the verb. If she had saved money, comma, she could have had a car. बघा, तिने जर पैसे वाचवले असते तर तिच्याकडे कार असू शकली असते. म्हणजे अशक्य परिस्थिती आहे, तिने पैसे वाचवलेलेच नाहीत म्हणून तिच्याकडे कार नाही. मग अशा वेळेस आपण अशक्य परिस्थितीमध्ये असं वापरतो की पहिल्या क्लॉजमध्ये आपण इफ क्लॉजमध्ये आपण पास्ट पार्टिसिपल वापरतो, आपला परफेक्ट पास्ट वापरतो, परफेक्ट पास्ट टेन्स. जर तिने पैसे वाचवले असते तर, कॉमा म्हणजे तर, समजा सी कुड हॅव हॅड, तिच्याकडे कार असू शकली असती, किंवा असे वापरू शकतो आपण सी वुड हॅव हॅड अ कार, तिच्याकडे कार राहिली असती. परंतु ती अशक्य परिस्थिती, आता ती गोष्ट झालेली, अशा वेळेस आपण इम्प्रॉबेबल कंडिशन वापरतो. याच्यामध्ये आपण अनेक वाक्य सांगू शकतो. इफ आय हॅड मनी आय वुड हॅव गॉन टू मुंबई. इफ ही हॅड called me, I would have gone there. If I had studied, I would have passed. अशा अनेक प्रकारचे वाक्य आपण वापरू शकतो. परफेक्ट पास्ट आणि इकडे वुड हॅव, कुड हॅव अधिक पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. म्हणजे जेव्हा जेव्हा इम्प्रॉबेबल कंडिशन असेल, अशक्य परिस्थिती असेल, घटना होऊन गेलेली असेल, आणि जेव्हा आपण जर तर वापरतो, अशा वेळेस अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपण वापरायला पाहिजे. परफेक्ट पास्ट टेन्स. आता हा इफ काढता पण येतो आपल्याला. आता आपण इफ सी हॅड सेव्ड मनी, मग अशा वेळेस हॅड सी याचा व्हर्बल करायचा,
हॅड सी सेव्ड मनी सी कुड हॅव हॅड अ कार. हॅड आय गॉन देअर आय वुड हॅव गॉट अ प्राईज. मी जर तिथे गेलो असतो तर मला बक्षीस मिळालं असतं. इफ काढून पुढील वाक्याचा व्हर्बल क्वेश्चन करायचा. म्हणजे आपल्याला स्पीकिंगमध्ये आपण इफ क्लॉजमध्ये हॅड जर असेल तर आपण इफ काढून टाकतो आणि हॅड आय गॉन देअर आय वुड हॅव गॉट प्राईज. हॅड आय स्टडीड आय वुड हॅव पास्ड. अशा प्रकारच्या रचना आपण वापरतो. पण इथे टू बी असणे आणि टू हॅव जवळ असणे असा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यावेळेस आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागतं वाक्यांवर. इफ ही इज स्ट्रॉंग इनफ, तो जर मजबूत असेल तर ही विल विन द रेस, तो शर्यत जिंकेल. ही शक्य परिस्थिती आहे. शक्य परिस्थितीमध्ये आपण सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल फ्युचर यांची जोडी लावतो. तर टू बी वापरलेला आपण इथे. इफ आय एम हॅपी आय विल विन. इफ ही स्टडीज ही विल पास. इफ दे कम ऑन टाइम they will get prize. If I start button I will drive a car. If I read I will score good mark. अशा प्रकारे सिंपल प्रेझेंट आणि सिंपल फ्युचर याची रचना शक्य परिस्थितीमध्ये वापरतो आपण, की मी वाचू शकतो आणि पास होऊ शकतो. इफ ही टेक्स मेडिसिन ही विल बी क्युअर्ड. पॅसिव्ह कंट्रक्शन पुढचं. म्हणजे या क्लॉजेसमध्ये आपण साधे वाक्य वापरू शकतो किंवा पहिलं वाक्य इफ क्लॉज साधं, नंतर निगेटिव्ह पुढचं वाक्य वापरू शकतो, पुढचा क्लॉज पॅसिव्हमध्ये वापरू शकतो, पुढचा क्लॉज वुड हॅव कुड हॅव अशा प्रकारचे आपण रचना वापरू शकतो. इफ अ टीचर हॅड बीन देअर. आता बघा बी व्हर्ब वापरलेला आहे परफेक्ट पास्ट टेन्समध्ये. शिक्षक जर तेथे असते इन द क्लास तर बॉईज वुड हॅव स्टडीड. मुलांनी अभ्यास केला असता. म्हणजे अशक्य परिस्थिती, म्हणजे शिक्षक तिथे नाहीच म्हणून मुलांनी अभ्यास केला नाही, म्हणून आपण अशा वेळेस अशक्य परिस्थितीमध्ये परफेक्ट पास्ट आणि वुड हॅव अधिक पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब वापरलेलं आहे. इफ अ टीचर हॅड बीन देअर इन द क्लास बॉईज वुड हॅव स्टडीड. शिक्षक जर वर्गात असते तर मुलांनी अभ्यास केला असता. म्हणजे अशक्य परिस्थिती आहे. इथे बी वर्ब वापरलेलं आहे. आपण टू बी वापरलेला आहे. इफ आय हॅड विंग्स. मला जर पंख असते कॉमा तर आय वुड फ्लाय. ही हायपोथेटिकल कंडिशन आहे. इथे इमॅजिन केलेलं आहे आपण. अशा वेळेस सिम्पल पास्ट आहे. हॅड जरी असला काहींना वाटतं की हा परफेक्ट पास्ट आहे. हॅड पाहिला म्हणजे लोकांना वाटतं परफेक्ट पास्टच आहे, पण परफेक्ट पास्ट नाही, येतो सिम्पल पास्ट आहे. इफ आय हॅड विंग्स आय वुड फ्लाय. हायपोथेटिकल कंडिशनमध्ये, इमॅजिनरी कंडिशनमध्ये सिम्पल पास्ट आणि इकडे वूड वापरतात. इफ मयूर हॅड मनी. आता इथे टू हॅवचं पास्ट पार्टिसिपल वापरलं. डबल हॅडची रचना असते ही परफेक्ट पास्टमध्ये. एक हेल्पिंग व्हर्ब आहे, एक मेन व्हर्ब आहे. इफ मयूर हॅड मनी आय वुड हॅव बीन हेल्प्ड. मला मदत केली गेली असती. हे पॅसिव्ह कंट्रक्शन वापरलं इकडे. आय वुड हॅव बीन हेल्प्ड. मला मदत करण्यात आली असते. अशा प्रकारे पॅसिव्ह कंट्रक्शन वापरलेलं आहे. अशक्य परिस्थिती ती पण तिसरी कंडिशन आहे. इफ दे आर ऑनेस्ट. ते जर प्रामाणिक असतील दे विल बी अवॉर्डेड. त्यांना बक्षीस देण्यात येईल. हे पॅसिव्ह कंट्रक्शन आहे, दुसरा क्लॉज. आणि हा प्रॉबेबल आहे, एक नंबरची कंडिशन आहे. टू बीचं वर्ब वापरलं आहे. इफ सी इज ब्युटिफुल सी विल बी सिलेक्टेड ॲज मिस इंडिया. ती जर सुंदर असेल तर ती मिस इंडिया म्हणून तिला निवडण्यात येईल. पॅसिव्ह कंट्रक्शन वापरलेलं आहे सेकंडमध्ये. सी विल बी सिलेक्टेड. म्हणजे या क्लॉजेसमध्ये सेकंड कंडिशन पॅसिव्हसुद्धा आपण वापरू शकतो. इफ आय वेअर अ डॉक्टर. बघा पुन्हा इथे आयला वॉज वापरतो आपण, परंतु या अशा कंडिशनमध्ये हायपोथेटिकलमध्ये आपण आय वेअर वापरला आहे. म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट फॉलो केलेलं नाही, पण तसं लिहितात. हीच पद्धत आहे. इफ ही वेअर, इफ आय वेअर. इफ आय वेअर अ डॉक्टर. मी जर डॉक्टर असतो तर आय वुड हेल्प द पुअर्स. मी गरिबांना मदत केली असती. ही काल्पनिक परिस्थिती. म्हणजे तीन परिस्थिती आहेत. एक शक्य परिस्थिती, एक काल्पनिक परिस्थिती आणि एक अशक्य परिस्थिती.
आणि चौथी अजून एक परिस्थिती असते सिम्पल प्रेझेंट, त्याला झिरो कंडिशन म्हणतात. इफ आय गो देर, वेन आय गो देर आय विजिट माय फ्रेंड, अशा प्रकारची. तर कंडिशनल क्लॉजेस वापरताना विद्यार्थ्यांनी काळाचा भान ठेवले गेलं पाहिजे आणि तिन्ही चारही प्रकारच्या कंडिशन एकदा फिक्स करून घ्या. त्यांचे सिक्वेन्स काय आहे टेन्सची ते बघून घ्या. इफ कसा वापरतात, इफ काढून कसा वापरतात हे पण त्यांनी बघा. म्हणजे आपल्याला स्पीकिंगमध्ये हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण दिवसभरातून बोलताना आपल्याला कंडिशनल क्लॉजेस वापरावे लागतात. जर तरची रचना आपण वापरतोच. तर याच्यामध्ये पहिला क्लॉज तुम्ही योग्य तो काळाचा वापरा परिस्थितीनुसार, आणि दुसरा जो क्लॉज आहे तो एक तर सिम्पल फ्युचरमध्ये येईल शक्य परिस्थितीमध्ये, एक तर वूड अधिक V1 येईल काल्पनिकमध्ये, आणि अशक्यमध्ये वूड हॅव, कुड हॅव अधिक V3 अशा प्रकारे येऊ शकेल. तर ठीक आहे मित्रांनो, याचा प्रयत्न करा, प्रॅक्टिस करा. इतर क्रियापदं पण वापरा, पण टू बी अँड टू हॅव या कंडिशनल क्लॉजेसमध्ये वापरा. त्याचा तुम्हाला वेगळा अनुभव येईल. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढाच भाग. बाकीचा भाग आपण पुढील लेक्चरमध्ये बघू. टिल देन, गुड बाय, हॅव अ नाईस डे.